नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या नाद चॅनलवर, जिथे मिळतात महाराष्ट्रातील बैलगाडा क्षेत्रातील ताज्या, खऱ्या आणि अचूक अपडेट्स. मित्रांनो, कालच पुसेगाव येथील मानाचं हिंदकेसरी मैदान मोठ्या उत्साहात पार पडलं. मात्र या मैदानामध्ये एक अनपेक्षित निकाल पाहायला मिळाला. आपल्या सर्वांचा लाडका बारामतीचा हिंदकेसरी बकासूर दुर्दैवानं गटातच पराभूत झाला. या निकालामुळे अनेक बैलगाडा प्रेमी थोडेसे नाराज झाले. पण मंडळी, हा खेळच असा आहे, इथे कधी काय होईल सांगता येत नाही. बकासूर सोबतच बाक्या डॉन आणि पायरा होता पाखऱ्या हे दोन्ही ताकदीचे बैल लवकरच पुन्हा एकदा टॉप लेवल कमबॅक करतील, यात काहीही शंका नाही. मित्रांनो, कालच्या मैदानात बरंच काही घडलं, पण एक गोष्ट नक्की, येणाऱ्या आगा मैदानांमध्ये बकासूर पुन्हा जुन्याच फॉर्ममध्ये दिसणार आहे. आता प्रश्न असा आहे की बकासूर पुढच्या वेळी नक्की कोणत्या मैदानात दिसणार? तर मंडळी, बकासूरचं आवडतं आणि लकी मैदान म्हणजे चोराडेचं मैदान, कैलासवाडी, जिथे श्री शंकर महादेव पवार यांच्या पुण्यतिथीनिमित्त भव्य दिव्य असा चेअरमन केसरी मैदान येत्या डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेला आहे. या मैदानाची खासियत म्हणजे एक आदत एक बैल, एक दुसरा एक बैल असा दमदार फॉर्मॅट. मित्रांनो, या मैदानाचं प्रथम पारितोषिक तब्बल 1 लाख रुपये आहे आणि पुढील पारितोषिकही तितकीच आकर्षक आहेत. या संपूर्ण मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण P3 लाईव्हवर पाहायला मिळणार आहे. आणि हो मंडळी, चोराडेची फाटी ही बकासूरची खास फाटी आहे. इथे तर गुलाल फिक्सच असतो. तर पाहूया या मैदानात बकासूर आपल्याला पुन्हा विजयी गर्जना करताना दिसतो का नाही. अशाच भन्नाट आणि खमंग अपडेटसाठी नाद चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय, धन्यवाद.